विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सुदृढ बालक स्पर्धा संपन्न। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। महिला व बालविकास प्रकल्प इंदापूर 2 निर्वांगी निमसाखर बीट गुजर गोसावी वस्ती रणगाव येथे पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सुदृढ बालक स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेला प्रकल्प 2 चे CDPO माननीय अमोल मिरगळ साहेब, रणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक माननीय योगेशजी करे साहेब, रणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय सुरेशजी निडबने सर, प्रवेशिका नसरीन तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर, गुजर गोसावी वस्ती अंगणवाडीच्या सेविका व पुणे जिल्हा उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ पूनमताई निंबाळकर, अंगणवाडीतील बालके व पालकवर्ग कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळेस CDPO मिरगळकर साहेब, ग्रामसेवक करे साहेब, पूनमताई निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुपोषण या विषयावरती मार्गदर्शन केले। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर्वांना नमस्कार। माझा परिचय झालेलाच आहे सगळ्यांना। आज या ठिकाणी आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक सर आहेत, करीभाऊ साहेब आहेत, आमचे दोन्ही मित्र घनश्याम भाऊ आणि गोरखांना। आता त्यांना पण मी चांगलाच परिचयाचा आहे, त्यामुळे वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये। आज या ठिकाणी मी अचानक उपस्थिती दर्शवलेली आहे, कारण कसं होतं आपण सांगायचं नंतर नियोजन करायचं, त्यापेक्षा म्हटलं अचानक जाऊन पाहूया काय कसं नियोजन आहे। तर आता आपण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पोषण महिना राबवतो। आता हा आपला या वर्षीचा 5वा पोषण महा किंवा पोषण सत्र चालू आहे। आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साधारणतः 2017-18 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात केली। पोषण अभियानाची सुरुवात करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त जनजागृती होणं गरजेचं आहे। आज आपण आपलं जे राहणीमान आहे ते उंचावलं, परंतु आपल्याला आहाराबाबत ज्या काही गोष्टी आहेत त्यात कुठेतरी कमतरता आहे, किंवा आपण जे खातो ते पौष्टिक असतं का हे लोकांना माहित नसतं। म्हणजे आपण जेवतो, पोटभर जेवण झालं की आपण जेवण बंद करतो, परंतु पोटभर न करता ते पौष्टिक असणं गरजेचं आहे। पौष्टिक असेल तर आपल्या शरीराला जे घटक आवश्यक आहेत, जसं विटॅमिन्स असतील किंवा त्यातून जे काही फायबर्स मिनरल्स मिळत असतील तर ते त्यातून मिळतील। आता पोषक आहार कशाला म्हणायचं ते सांगाल का? थोडंसं पोषक आहार कशाला म्हणतो? बोला, लाजू नका, मध्ये लाजण्यासारखं काही नाही। पोषक आहार तुमच्यापैकी कोणीही बोलू शकता। पोषक आहार कशाला म्हणायचं? पोषक आहार म्हणजे काय? त्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला असेल, फळे असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, नॉनव्हेज असेल, मूळ आलेली कडधान्य असतील किंवा तृणधान्य असतील, सगळ्यांचा समावेश असणं गरजेचं असतं। परंतु आपण ते करतो का रोज जेवणामध्ये? करतो का रोज आपण ते आहारामध्ये समाविष्ट असतं का? असतं समाविष्ट? रोज नसतं। आपण रोज अंडे खातो का? नाही खात, पण रोज अंडे खाणं पण गरजेचं आहे। आता बऱ्यापैकी लोक म्हणण्यापेक्षा ज्या महिला असतील किंवा मुली असतील त्या तर नॉनव्हेज वर्ज करतात, बरोबर आहे, नॉनव्हेज खात नाही। आहारामध्ये रोज 2 अंडे असणं गरजेचं आहे, कारण अंड्यामधून जास्तीत जास्त आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, प्रोटीन्स मिळतात, परंतु ते आपण टाळतो। काय रोज खायचं, बरोबर आहे का? माझ्या वाटतं रोज 2 खाल्ले पाहिजे, पण मी सांगतोय पण मी पण खातो असं भाग नाही, आठवड्यातून कधीतरी, बरोबर आहे। तर तुमच्या आहारामध्ये पिवळ्या पालेभाज्या पण असतात, सॉरी पिवळी फळे पण असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर हिरवा पालेभाज्या असणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर सगळा संतुलित आहार घेतला तर तुमचा HB मेंटेन राहणार आहे, बरोबर आहे। आणि तुमचा HB जर कमी असेल तर काय होतं? HB कमी असणार नाही, HB किंवा हिमोग्लोबिन कार्यक्रम बघितल्यानंतर आपण आपल्या जुन्या आठवणीत जातो। मुलं बघितली शाळेत बघितली आपण आपल्या जुन्या आठवणीत जातो। ज्यावेळेस आपण अंगणवाडीत होतो किंवा शाळेत होतो त्यावेळेस असे कार्यक्रम होते का? आता असे कार्यक्रम घ्यायची शासनालाच का गरज पडते? शासन असे कार्यक्रम का घेतले? मला या कार्यक्रमाची माहिती नाही, पण आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काल आपल्या प्राथमिक शाळा अंगणवाडीच्या मुलांचा आणि जी मुलं बाहेर जातात गावातली
त्यांचा आज कार्यक्रम होता. हा शासनाचा धोरण असं असू शकतं की बाबा आपल्या शाळेमध्ये काय मुलं शिकतायत आणि बाहेर इंग्लिश मीडियम असेल किंवा लोकांसाठी फॅट निघाले की आपल्या गावात मुलगी नव्हे बाहेरच्या शाळेत टाकू म्हणजे ती जी काय आता जे आपला समाज आहे त्यामध्ये टिकल. पण शासनाला असं दाखवून द्यायचंय की बाबा शाळेत आपल्या ग्रामीण भागात जी मुलं शिकतायत आणि बाहेरच्या शाळेत जे आपण टाकतोय त्या दोन्हीचं शिक्षण हे तेच आहे. फक्त आपली पालकांची भावना झाली तुमचीच नाही आमची पण भावना तीच आहे की प्राथमिक शाळा असेल अंगणवाडी असेल याच्यामध्ये मुलांना टाकतात. आता या ठिकाणची ऍडमिशन आहे ती मोफत आहे आणि पीसीए असेल किंवा बाकीची जी आहे त्या ठिकाणी 20,000 रुपये ऍडमिशन भरून मुलांना ऍडमिशन घेतलेली आहे. त्याला आम्ही सुद्धा पालक आहोत जे पैसे भरून ऍडमिशन घेतलेली आहे आणि शासनाचे आता धोरण तेच आहे की आपण एवढं मोफत स्वरूपात शिक्षण देतोय तरी सुद्धा आपली पटसंख्या कमी होते आणि त्या ठिकाणी पैसे भरून पटसंख्या का वाढते आणि ह्याची कुठेतरी दोघांनी पण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच शासनाला अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागले. शासनाला तर आमिष दाखवावं लागते पालकांनाही मुलांना पण की आम्ही आहार देतोय आम्ही मुलांसाठी एवढ्या सवलती देतोय तुम्ही आमच्या शाळेत मुलं घाला. आता भूमिका अशी झाली की बीसीए सरकारी शाळा असेल त्या ठिकाणी नक्कीच आपण म्हणतोय की अंगणवाडी सेविका आहेत किंवा बाकीच्या मदतनीस आहेत यांना शासन दुसरी पण कामं एवढी मोठ्या प्रमाणावर देत आहे की शिक्षणाकडे त्याचं लक्ष झालं पाहिजे मुलं इकडचीच राहिली पाहिजे. नाहीतर मला सांगा नर्सरी सारख्या ऍडमिशनसाठी 20,000 रुपये ज्यावेळेस ही संस्था किंवा शाळा घेतली त्यावेळेस शासनाने त्यांच्या दबाव ठेवला 20,000 ते काय शिक्षण द्यायला देऊ. परंतु शासनाला सुद्धा की शिक्षण महाग करायचंय मुलं कशी राहिली पाहिजे नाही हा त्यांच्या धोरणाचा भागच आहे. आता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला बोलणं उचित करत नाही पण ज्या वेळेस या गोष्टी घडतायत त्याला आपल्याला तेवढं जबाबदार धरावं लागेल. आज मुलांकडे बघितल्यानंतर पण आमच्या गावामध्ये ग्रामपंचायती सरपंच हायस्कूलचे मुख्याध्यापक तर आता चाइल्ड डेव्हलपर्स हा तुमचा प्रोजेक्ट केंद्र शासनाने प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केला स्वतंत्र मंत्रालय आहे प्रोजेक्टला राज्य शासनाचा ठराव सुद्धा हा प्रोजेक्ट ग्रामीण भागामध्ये ग्रामीण खात्याअंतर्गत चालवला जातो आणि शहरीला महिला बालकांच्या उपयोगात चालवला जातो तो सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तसा साहेब तुम्ही म्हटलं बरोबर आहे 20 रुपयाची पोळी प्रत्येक पालकाने दिली पाहिजे पण शासनाचा सगळ्याच योजना अतिशय सुंदर असतात म्हणजे त्या कुठंच कुपोषित नसतात पण पालकांपर्यंत पोहोचत तर त्या कुपोषित झालेल्या असतात. आता ते कुपोषित होण्याची कारण काय असेल आता सांगायचं झालं तर म्हणजे माझ्या वयातून आम्ही ज्या टायमाला लहान होतो का नाही शाळेत येताना डबा वगैरे आम्हाला काही नसायचा पण लोणच्याची पुढं आणि बाकीचं सोडून आणायचं पण आम्ही त्याच्या आजारी पडत नव्हतो पायापेक्षा पडलं होते काय आज थोडी परिस्थिती बदललेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व पालकांना बघितलेलं एक विनंती केली आपल्या शाळेमध्ये आज आपण मेथीची भाजी जर लावली का नाही तर 15व्या दिवशी खातोय मग त्या भाजीचं क्वालिटी काय म्हणजे त्याचं काय होतंय आपण पुन्हा सेंद्रियकडे जाणं गरजेचं आहे कारण केमिकल युक्त रसायनयुक्त भाजीपाला खाल्ल्यामुळे मुलांवरच नाही सगळ्यांवर वाईट परिणाम झाले. आज माणसाचं आयुर्मान 50 वर्षावर आलेलं आहे. शासनाने प्रोजेक्ट अतिशय चांगले राबवलेले आहेत. डिस्टरी सारखा प्रोजेक्ट आपल्या रंगाव एरियामध्ये आहे त्याचे येणार दूषित पाणी शासन तिथं कुठंच काही करत नाही. शासन एकीकडून कुपोषण निर्मूलनाचे कार्यक्रम घेते एकीकडून औद्योगिकरण वाढवण्याचे कार्यक्रम घेते म्हणजे दोन्हीकडून माणूस मारण्याचेच काम आहे. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की कुपोषण निर्मूलन होण्याच्या ऐवजी करत असताना हवामानाचं पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. आज रंगावसाठी या ठिकाणी ग्रामपंचायतचं खरंच कौतुक केलं पाहिजे. रंगाव ग्रामपंचायतचं कौतुक जिथं चांगलं आहे तिथं चांगलंच काम केलं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परसबागेची निर्मिती केली तर परसबागेची निर्मिती करत असेल तर साधारण 1.5 ते 15 लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट अतिशय इतका चांगला आहे की त्यामुळे म्हणजे रंगाव ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत असेल ते प्रोजेक्ट अतिशय चांगला केला म्हणजे प्रोजेक्ट दिखाव्याचा नाही. तुम्ही तो प्रोजेक्ट पुढले 50 वर्ष काही केलं तर तो पडणार नाही म्हणजे तो सुद्धा कुपोषण निर्मूलनाचा एक चांगली भक्कम पाया घातला म्हणजे एखादा पोस्टर लावून
सप्टेंबर पर्यंत पोषण माह म्हणून साजरा करत असतो. हे सगळ्या देशाचा साजरा होतो. पण त्यातलाच काल 21 आणि आज 21-22 सप्टेंबरला सदृढ बालक स्पर्धा आयोजित केलेली होती. तर काल आपण घेतली. कालचं असं त्याचं नियोजन होतं की अंगणवाडीत ज्यांची नोंदणी आहे त्यांची वजन घ्यायची होती आणि आज जे अंगणवाडी बाहेर म्हणजे इंग्लिश मिडियमला वगैरे जातील त्यांच्या वजन उंची घ्यायची होती. त्यातनं आपण नंबर काढणार होतो आणि नशिबाने आज आपल्याला CDPO खूप दिवसांनी लाभले. सगळ्यांना पालकांना म्हणजे माहिती नव्हतं म्हणूनच पालकांना बोलवलं की आपले अमोल निर्मळे साहेब म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजना ह्याला प्रकल्प अधिकारी म्हणून इंदापूरला आहे. आपल्या नसरीन तांबोळी मॅडम पर्यवेक्षक आहेत. आपले इथले भाऊसाहेब करे भाऊसाहेब सगळेच ओळखते आणि निर्बळे सर त्यांची ओळख करून देणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्ते गोराकांना आणि निंबाळकर सर. तर आपण हे सदृढ बालक स्पर्धा जी आयोजित केली त्याचं थोडक्यात माहिती आपले सर मला सांगतील. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 2 इंदापूर. तर आपण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा जो कालावधी आहे त्यापासून पोषण अभियान जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आपण दरवर्षी कार्यक्रम घेतोय. पोषण अभियानाच्या वेबसाईट आहे त्याच्यावर आपण रोज 100 याप्रमाणे अंगणवाडी वाईज ऍक्टिव्हिटी राबवतो. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत अंगणवाडी लेवलला जे काही कार्यक्रम घ्यायचे आहेत तर ते सेविकांना वेळापत्रक आपण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम होतात. गेल्या वर्षी आपल्या दोन्ही अंगणवाडीमध्ये परसबाग हा उपक्रम आपण पालकांनी पण घेतला होता. तसेच आपली जी परसबाग आहे तर ती सुद्धा आपण गेल्या वर्षी केलेली होती. ते पाहून बऱ्याच पालकांनी परसबाग देखील केलेली आहे. तर या वर्षीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे स्वस्त बालक स्पर्धा हा आहे. हा गेल्या वर्षी पण आपल्याला घ्यायचा होता परंतु कोरोनाच्या काळात तर तो स्थगित झाला. तर 21 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 21 सप्टेंबरला ज्या अंगणवाडीमधील बालक आहेत तर पालकांनी इथं वजन उंचीसाठी यायचं होतं आणि आपण काल नंबर पण पलीकडच्या अंगणवाडीमध्ये काढले होते. त्याचं पालक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.